लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती. सांगली जिल्ह्यातील 14 बहिणींनी पैसे नाकारले, संख्या वाढण्याची शक्यता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची पडताळणी होणार आहे, त्याची धास्ती जिल्ह्यातील अपात्र लाभार्थ्यांनी घेतली असून बुधवारपर्यंत 14 लाडक्या बहिणींनी स्वतःहून अर्ज करीत लाभ नाकारला आहे. येत्या काही दिवसात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून पात्र महिलांना महिना 1500 रुपये दिले होते. या योजनेमुळे महायुतीला निवडणुकीत मोठ्या प्रमाणात यश मिळाले. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा सरकारचा उद्देश होता. जिल्ह्यात 7,73,000 लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत. यापैकी ज्या पात्र नाहीत त्यांनीही अर्ज करून लाभ घेतला आहे. राज्य शासनाने पात्र महिलांना लाभ देण्याचे संकेत दिले आहेत, पण विधानसभा निवडणुका संपल्यामुळे राज्य शासनाने अपात्र लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन केलं होतं. त्यानुसार जिल्ह्यातील 14 लाडक्या बहिणींनी लाभ नाकारला आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याणच्या अधिकारी वर्षा पाटील यांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.